लाखांदूरमध्ये बहुप्रतीक्षित प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज आम्ही केलं आहे. ही इमारत 22.5 कोटी रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आली. मागच्या 10 वर्षापासून या इमारतीकरता माननीय बाळा काशीवाडजी याचा नाना पटोलेजी यांनी पाठपुरावा केला. तसं तर माननीय मुख्यमंत्री या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाला येणार होते, पण त्यांनी मला सांगितलं की आज 14 एप्रिलच्या दिवशी याचं उद्घाटन आज करा. तुमच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री येणार आहे. या कार्यक्रमाला प्रामुख्याने आमचे पालकमंत्री पंकज भुजबळजी, फडणवीसजी, खासदार पडोळेजी आणि सर्वच उपस्थित होते. सोबत आम्ही आज लाखांदूर पोलीस स्टेशनचंही उद्घाटन केलं आहे आणि नगरपालिकेचं एक चांगलं वाचनालय या ठिकाणी बांधकाम करण्यात आलं, त्याची आम्ही उद्घाटन केलं आहे. खरं तर या जिल्ह्यामध्ये मागच्या 1.5 महिन्यामध्ये आमचे सर्व लोकप्रतिनिधी भोंडेकरजी असतील, नाना पटोलेजी असतील, आपले कारमोरीजी असतील, आमचे कर्नल फुकेजी, पंकज भुजबळजी सर्वांनी आणि आमच्या प्रशासनातले जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या टीमने जवळपास 40,000 परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ मागच्या 3 शिबिराच्या माध्यमातून दिला. पुन्हा आता 17 एप्रिलला एक मंडळस्तरीय शिबिर महाराष्ट्रामध्ये आहे. 400 शिबिरं होणार आहेत. मग 8 मे आणि 15 मेला नगरपालिकेमध्ये या ठिकाणी शिबिरं होणार आहे. या शिबिरातनं सर्वांसाठी करे भंडारा जिल्ह्यातल्या प्रत्येक सरकारी जागेवर राहणाऱ्या त्यांच्या हक्काचा मालकी पट्टा देणे, रजिस्ट्रेशन करून. यापूर्वी रजिस्ट्री होत नव्हती पट्ट्याची, आता रजिस्ट्री होणार आहे. सोबत या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये आम्ही या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याचे पांदन रस्ते बांधकाम करण्याचा निर्णय करतोय. शेतकऱ्याचे रस्ते खुले करणे, शेतकऱ्याचे रस्ते खुले करून त्या ठिकाणी शेतकऱ्याचे वाद निपटवणे आणि एक महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे की 50 शेतकऱ्याचा रस्ता असेल आणि कुणी एका शेतकऱ्यांनी जबरदस्ती थांबवला असेल, एका शेतकऱ्याने थांबवला असेल, त्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी फार्मर आयडी बंद करून सर्व योजना बंद करून त्या शेतकऱ्याला कुठलाही लाभ मिळणार नाही, कारण त्यांनी सरकारी रस्ता अडवलेला आहे. 50 शेतकऱ्याचं नुकसान करत आहे. तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिवसाने 12 तास वीज, शेतकऱ्याच्या शेतात रस्ता, शेतकऱ्याच्या शेतात पाणी, या जे आम्ही काही निवडणुकीच्या काळात जाहीरनामा दिला होता, तो आमचं सरकार म्हणून जाहीरनामा पूर्ण करण्याची जबाबदारी जी आमची आहे ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय.